मित्रांनो, बिग बॉस मराठी 6च्या घरात नॉमिनेशन टास्क सुरू आहे आणि या टास्कमध्ये सोनाली राऊत यांनी रोशन भजनकर यांना नॉमिनेट केलं आहे आणि नॉमिनेशनच्या नंतर त्या ठिकाणी रोशन भजनकर यांनी शहरातील लोकांसाठी एक वक्तव्य केलेलं आहे. तर मित्रांनो, काय केलं वक्तव्य पाहूयात या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बिग बॉस डिकोडरवरती. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, घरामध्ये नॉमिनेशन टास्क सध्या सुरू आहे आणि या नॉमिनेशन टास्कमध्ये सोनाली राऊत यांनी रोशन भजनकर यांना नॉमिनेट केलं आहे आणि नॉमिनेट केल्यानंतर सोनालीने असं कारण दिलं की सर्वांपेक्षा रोशनचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते घरामध्ये कमी आहे, म्हणून मी त्याला नॉमिनेट करत आहे. आणि हे रिझन त्या ठिकाणी दिल्यानंतर त्या ठिकाणी सागर कारंडे असतील, विशाल कोटियन असेल, यांना हे रिझन पूर्णपणे व्हॅलिड वाटलं आणि त्या ठिकाणी हे पाहताच लगेचच रोशन भजनकर असं म्हणतात की शहरातील माणसांचं कामच हे आहे दुसऱ्यांच्या पोटावर पाय देऊन वरती जाणं. वेल मित्रांनो, हे मोठं वक्तव्य शहरातील माणसांसाठी रोशन भजनकर यांनी केलेलं आहे. वेल मित्रांनो, या वक्तव्यावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. रोशन जे म्हणतात ते बरोबर की चूक कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स आणि गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला. मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.